श्री स्वामी समर्थ. आज आपण मेथी, कोथिंबीर, कांदा पातीचं कुरकुरीत, खमंग आणि देखणं थालीपीठ करूयात. याच्यासाठी थोडीशी मेथी, कोथिंबीर याला स्वच्छ धुवून घेतलं. थालीपीठासाठी वाटण करूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा टाकून त्याचं वाटण बनवून घ्यायचं. आता थालीपीठाचं पीठ भिजवून घेऊयात. तर एका ताटामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ असेल तर अर्धा कप बाजरीचं पीठ जरूर वापरा. नंतर याच्यावरती मिरचीचं आणि लसणाचं वाटण टाकून घ्यायचं आणि मेथी, कोथिंबीर आणि कांदा पात्याला बारीक कट करून घेतलं होतं ते आता या पिठावरती काढून घ्यायचं. नंतर आता याच्यामध्येच मी अर्धा चमचा तीळ, चवीपुरतं 1 चमचाभर मीठ, 1 चमचा धना जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद घालायची. आता हे सगळं कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडं थोडं पाणी घालण्याचं छान सैलसर हे पीठ भिजून घ्यायचं. पीठ भिजून झाले की या पिठाला एक 10 ते 15 मिनटं तरी मी ओलं कापड टाकून त्याला छान असं मुरून घेतलं, म्हणजे मसाले आणि भाज्या हे सगळं छान एकजीव होतं. आता 10 ते 15 मिनटानंतर एक कॉटनचा रुमाल ओला करून घेतला. आता या पिठातलाच एक गोळा काढून घ्यायचा आणि याचं मस्त असं गोल थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापत आहे तोपर्यंत मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. थालीपीठ थापून झाले की त्याला आता गोल गोल करून घ्यायचं, म्हणजे भाजताना त्याच्यामध्ये तेल सोडलं की हे थालीपीठ मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान भाजलं जातं. तवा गरम झाला आहे त्याच्यावरतीच 1 चमचाभर तेल टाकायचं आणि आपले हे मस्त थालीपीठ या तव्यावरती टाकून घ्यायचं. याच्यावरती आता चमच्यानं थोडं थोडं तेल सोडायचं. याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान असं वाफून आणि भाजून घ्यायचं. 2 मिनटानंतर झाकण काढायचं. दुसऱ्या बाजूने सुद्धा आता हे पलटी करून घ्यायचं. याच्यावरती आणखी थोडं थोडं तेल टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे थालीपीठं कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची. करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तसं तर थालीपीठाचे बरेच प्रकार आहेत आणि बऱ्याच पद्धतीसुद्धा आहेत. जसं जिथलं हवामान असतं तशा तिथल्या रेसिपीज असतात. पण पारंपरिक रेसिपीमध्ये साहित्यही खूप कमी प्रमाणात वापरलं जातं आणि त्याची चवसुद्धा खूप जास्त छान लागते. थालीपीठाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या किंवा मिरचीचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे आवडीप्रमाणे मसाले वापरून खूप साधी सोपी ही थालीपीठाची रेसिपी बनवून तयार होते. तर इथं मी अगोदर थोडंसं दही फेटून घेतलं होतं, ते एका ताटामध्ये काढून घेतलं. त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट. तर आपले हे मस्त गरम गरम खमंग कुरकुरीत थालीपीठ दही, लोणी, लोणचं असलं की ना कशाचीही सुद्धा गरज भासत नाही. तर आपले हे मस्त खमंग देखणे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे. करायला खूप साधी, सोपी, टेस्टी, हेल्दी ही रेसिपी बनवून तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला या देखण्या थालीपीठाची रेसिपी नक्कीच एकदा कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये.